विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मायबोली मराठी युट्यूब चॅनलवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी एग्जाम 2026 ची अति महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे। बघून घ्या लगेच, नाहीतर ही जी अपडेट आलेली आहे, हे जे प्रसिद्धी पत्रक आलेले आहे त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलंय याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे ही जी माहिती आहे ती माहिती अजिबात चुकवू नका आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघत चला। आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून एमपीएससी आयोगाकडून आपल्याला नवीन प्रसिद्धी पत्रक आज दिनांक 21 जुलै 2026 ला आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, विषय तुम्ही या ठिकाणी बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट या संवर्गाच्या मुलाखत कार्यक्रमाबाबत हे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे। संदर्भ ह्या जाहिरात क्रमांक 88/2025 संदर्भात तुम्ही बघू शकताय। तर या प्रसिद्धी पत्रकामध्ये नेमकं काय म्हटलंय याबद्दलची आता आपण माहिती घेऊया। बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काय म्हटलेलं आहे, उपरोक्त नमूद संवर्गाच्या पदभरती करिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आलेल्या चाळणी परीक्षा अंतिम मुलाखती करिता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या टप्प्यातील मुलाखती दिनांक 10 ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई बेला सीबीडी बेलापूर कार्यालय येथे आयोजित करण्यात आल्या आहेत। जर तुम्ही पशुधन विकास अधिकारी यासाठी पात्र झाला असाल इंटरव्ह्यू साठी, तर तुमच्यासाठी मुलाखतीची तारीख आता आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। दिनांक 10 ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीत कुठं असणार आहे, नवी मुंबई सीबीडी बेलापूर कार्यालय जे आहे आयोगाचं, त्या ठिकाणी तुम्हाला तुमची ह्या मुलाखती होणार आहेत। ठीक आहे, पुढील टप्प्यातील मुलाखत कार्यक्रम यथावकाश आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील हे त्यांनी सांगितलेलं आहे। दुसऱ्या पॉइंट मध्ये काय म्हटलेलं आहे, मुलाखतीच्या वेळेस अर्जात दावा केलेल्या आवश्यक सर्व मूळ प्रमाणपत्रे व गुणपत्रके इत्यादी सादर करणे अनिवार्य असणार आहे। तुम्हाला सगळे तुमची कागदपत्र, त्यानंतर त्या कागदपत्राची ओरिजिनल सगळे गुणपत्रके प्रमाणपत्रके घेऊन जायचं आहे। एक वाटले तर तुम्ही काय करा, घेऊन जाताना तुमचे झेरॉक्स प्रत ही घेऊन जावा, एक एक सेट तयार करून घ्या, एक्स्ट्रा काय जाणार नाही, एक एक सेट करून घ्या, पण तुमचा जो वेळ आहे तो वेळ वाया जाणार नाही विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, त्या ठिकाणी बघा तिसरा पॉइंट आहे, मुलाखतीचा उमेदवार निहाय कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल। ठीक आहे, या प्रसिद्धी पत्रकामध्ये तुम्हाला तुमच्या पूर्ण या ठिकाणी तुम्ही बघू शकताय दिनांक 10 ते 21 ऑगस्ट ही तुमची तारीख असणार आहे। नवी मुंबई सीबीडी बेलापूर या ठिकाणी तुमची मुलाखत असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघितलेला आहात हे जे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला ही माहिती जेन्युइन असणार आहे, कारण आपण माहिती ही जेन्युइन हुडकून काढतो आणि त्यानंतरच आपण आपल्या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करत असतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप मेहनत घेतोय। जर तुम्हाला माझ्या चॅनलवरचे जे व्हिडिओज असतात ते जर व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण आपण अपडेट जे येतात ते सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न करतो। बघा, भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।